चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल. फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. करून पहा. साहित्य: तांब्याची लवचिक तार, स्टँड, विद्युत घट, प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालचुंबक इत्यादी. कृती: आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टँडचा वापर करून लवचिक तार नालचुंबकाच्या ध्रुवांमधून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा. परिपथाचीही जोडणी करा. काय आढळले? जेव्हा तारेतून विद्युतधारा वाहत नाही तेव्हा तार सरळ राहते, स्थिती ए. जेव्हा वरून खाली अशी विद्युतधारा वाहते तेव्हा तार वाकते आणि सी या स्थितीत येते. विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर अशी केली तर तार वाकते, पण बी या स्थितीत येते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा एन कडून एस कडे अशी आहे. एच या प्रयोगातून दिसून येते की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युतवाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते. विद्युतधारेची दिशा उलट केली तर बलाची दिशाही उलट होते. चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवाचे जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुवाचे जागी उत्तर ध्रुव आणला तर काय होईल? वरील प्रयोगातून हे स्पष्ट होते की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युतवाहकावर बल निर्माण होते. ह्या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. प्रयोगांती हेही स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. तुम्ही हे कसे कराल? उत्तर: विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा यामधील कोन 0° ते 90° बदलून तार किती प्रमाणात वाकते याचे मोजमाप करून वरील विधानाची सत्यता पडताळून पाहता येईल.